हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहोत तुरीच्या घुगऱ्यांची झणझणीत भाजी किंवा तुम्ही उसळ म्हणू शकता. एकदम खानदेशी पद्धतीने जशी आम्ही बनवतो तसं आम्ही युजली खूप मेथड्स आमचे म्हणजे खूप टाईप वेगवेगळ्या मेथड्सने आम्ही बनवतो. म्हटलं तुमच्यासोबत आज एक शेअर करूया. आणि आपण इथे जेवायचे भाकरसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे 1.5 वाटी तुरी घेतलेल्या आहे आणि तिला पाण्यामध्ये 4-5 घंट्यासाठी भिजत घालायचं आहे. म्हणजेच आपल्याला तुरी जे ते फुगवायला ठेवायचे आहेत. आता 4-5 घंट्यानंतर तुम्ही बघू शकला आपल्या ज्या तुरी आहेत ते फुगलेल्या आहेत छान पद्धतीने तुम्ही बघू शकता. सो आता आपण कुकरमध्ये याला लावून द्यायचं आहे शिजवायला. तर मग आता चला तर मग आपण याला शिजवायला ठेवायचं आहे. आणि इथे आम्ही चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मिक्स वगैरे करायचं आहे आणि याला 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवत ठेवायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला जे भाजीपाला वगैरे जे पण आहे व्हेजेस ते आपल्याला चिरून घ्यायचे आहे. इथे आपण लसूण आणि अद्रकची आपण इथे पेस्ट बनवणार आहे. याला कुटून घ्यायचं आहे आपण चांगलं. इथे पेस्ट तयार वगैरे करायची आहे आपल्याला. आणि तसंच आपल्याला इथे कांदा टमाटर वगैरे आपण बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि आमची ही जी स्टाईल आहे थोडी अशी वेगळी म्हणजे वेगळी मेथडने आम्ही बनवतो. आमच्याकडे त्यामध्ये आम्ही युजली खूप जास्त वेगवेगळ्या मेथड्सनी वगैरे हे बनवतो. आपण याला भाकर पोळी किंवा असं फक्त उसळ म्हणून पण खाऊ शकता. आता इथे आपण अद्रकची पेस्ट जी ती तयार करून घेतलेली आहे अद्रक आणि लसूणची. तर इथेच आता आपण आपले जे कांदा आणि टमाटर याला आपण आता चिरायला घ्यायचं आहे. आणि आपल्याला कांदा आणि टमाटर बारीक चिरायचं आहे. मीडियम साईजचा कांदा आणि टमाटर आपण इथे यूज केलेला आहे. तर तुम्ही तुरीच्या घुगऱ्या कशा बनवता तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडता का? आम्ही कधी नाही नाश्ता ब्रेकफास्ट म्हणून पण बनवतो. आणि आम्ही युजली याला फक्त उसळ म्हणून खातो. बट हां, कधी मम्मी पप्पांना ऑब्व्हियसली भाकर वगैरे त्याच्यासोबत आवडते आणि आम्हाला माझ्या भाऊ आणि मला नाही आवडत एवढं. सो म्हणून कधी उसळ म्हणून आपण याला खाऊ शकतो. आणि तसंच आपण आता इथे कांदा पण चिरायला घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. तसंच आपण इथे टमाटर पण चिरून घ्यायचं आहे आपलं. आणि कोणाकोणाला तुमच्या घरामध्ये उसळ वगैरे आवडते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या स्टाईलनी कोणत्या पद्धतीने बनवता ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या स्टाईल किंवा मेथड्सनी असं बनवतो तुरीच्या घुगऱ्या. तुम्हाला जर हव्या असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आम्ही त्याचीही वाटल्यास तुम्हाला व्हिडिओ शेअर करू. आणि आता इथे आपण कोथिंबीर चिरून घेतलेला आहे. बारीक चिरून घ्यायचं आपल्याला कोथिंबीर. तसेच आता इथे आपले जे तुरीच्या घुगऱ्या आहेत ते शिजवून झालेले आहेत. आपण याचे 2 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपले इथे जे घुगऱ्या आहेत ते शिजलेले आहेत छान. आता चला तर मग आता आपण उसळ म्हणजेच तुरीच्या घुगऱ्या बनवायला घेऊ. तर इथे आपण तेल तापायला ठेवलेलं होतं. यामध्ये जिरं आणि मोहरी आपण टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे टाकलेलं आहे आपली जी अद्रक लसूणची पेस्ट असते ते आपण इथे टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपली जे कढीपत्ता आहे तो आपण इथे टाकलेला आहे. आणि आपल्याला हे फास्ट करायचं, कढीपत्ता वगैरे काही जळलं नाही पाहिजे. तर आता पटकन आपण कांदा वगैरे टमाटर जे आहे ते आपल्या यामध्ये टाकून द्यायचं. सो आता आपण यामध्ये सर्वात आधी कांदा टाकणार आहेत. कांदा थोडा 1-2 5-6 सेकंदाकरता होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून टमाटर वगैरे टाकायचं आहे जे आपण टमाटर चिरलेलं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे बारीकच चिरलेलं आहे. बारीकच चांगला लागतो ऑब्व्हियसली. कांदा बारीक चिरलेला आहे. टमाटर आपलं मीडियम साईजचं असं चिरलेलं आहे. टमाटर म्हणजे चांगलं लागतं. टमाटर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आणि आपण घुगऱ्या शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं ऑलरेडी. तर आता इथे कांदा आणि टमाट्याच्या हिशोबाने आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्या टायमाला आपण मीठ जर टाकलं तेलामध्ये कलसताना त्या टायमाला टमाटा आणि कांदा जो आहे तो असा नरम होतो. म्हणून आपण यामध्ये थोडंसं असं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये मसाला वगैरे टाकायचे आहे. आणि इथे आपलं थोडंसं टमाटा आणि कांदा आपण तेलामध्ये होऊ दिलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे तिखट टाकायचं आहे.
2 चम्मच आपले जे तिखट आहे ते आपण इथे टाकलेलं आहे आणि जो तुम्ही मसाला यूज करता भाजी करता तो इथे आपण टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही जो करता ते तुम्ही टाकू शकता. आम्ही फक्त गरम मसाला इथे यूज केलेला आहे. त्यानंतर हळद आणि धना पावडर आपण इथे टाकलेली आहे आणि याला आपण चांगलं मिक्स करायचं आहे आणि याला चांगलं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आता आपण इथे घोगरा टाकायचे आहे आणि इथे पाणी आपण शिजवताना ज्या घोगऱ्याचं पाणी होतं तेच आपण इथे यूज केलेलं आहे. तुम्हाला जसं लागतं, जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता पाणी. जर तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी करू शकता पाणी. आम्हाला जेवढं लागत होतं आम्ही तेवढं इथे पाणी टाकलेलं आहे. जसं तुम्हाला लागतं तुम्ही टाकू शकता कमी जास्त. आणि आपण इथे भाजीला चांगली उकळी येऊ दिलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली इथे भाजी किती छान दिसते. त्यानंतर आता आपण यावर कोथिंबीर टाकायचं आहे आणि कोथिंबीरचे ते भाजी झाल्यावर असं वरतून टाकायलाच खूप छान लागतो. तर आणि इथे आपली भाजी जी उसळ म्हणू शकता ती आपली इथे तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला टाकायची आहे आणि इथे आता आपण आज बनवणार आहोत ज्वारीची भाकर. ज्वारीची भाकर घोगऱ्यासोबत खूप छान लागते. चला तर मग आता आपण इथे भाकर बनवायला घेऊ. आता याला आपल्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण जितकं तुम्ही याला मळसाल चांगलं तिथपर्यंत तितकीच आपली भाकर चांगली होईल. आणि इथे आपली जे पीठ वगैरे जे ते मळून वगैरे झालेलं आहे. आता आपण भाकर बनवायला घेऊ आणि तुम्ही याच्यासोबत भाकर करता पोळी करता ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही भाकर करता तर कोणती भाकर करता तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. सो आता चला तर मग आता आपण भाकर बनवायला घेऊ. आणि भाकर तुम्ही कशावर बनवता? आम्ही युजली ताटावरच, म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आम्ही करता. आणि भाकर आपण इथे पतली करणार, एकदम अशी जाड भाकर नाही. तर चला आपण आता याला थापून घ्यायचं आहे चांगलं. आणि इथे आता आपली भाकर जी थापून वगैरे झालेली आहे आणि आता आपण तव्यावर भाकरीला टाकायचं आहे. आपल्याला भाकरला दोघी साईडनी चांगलं होऊ द्यायचं आहे आणि जिथून आपण पीठ लावलेलं असतं, जिथून आपण भाकरीला थापलेलं असतं त्याखाली पीठ असतं ऑब्व्हियसली. सर मग आपण इथे पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि स्प्रेड करायचं आहे ते पाणी आणि दोघी साईडने आपण भाकरला चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि तुरीच्या घुऱ्यासोबत आम्ही इथे भाकरच करतो, ज्वारीचीच भाकर करतो आणि म्हणजे खूप छान लागते. टाईप ऑफ स्पेशल डिश आहे ती आमची. आणि इथे आता भाकर एका साईडने आपली झालेली आहे, तशीच आपण या दुसऱ्या साईडने पण याला होऊ द्यायचं आहे चांगलं. आता तुम्ही बघू शकता आपली जी भाकर ते एका साईडने झालेली आहे चांगली, तसंच आपण दुसऱ्या साईडने पण याला होऊ द्यायचं आहे. आणि इथे आपण दुसऱ्या साईडने पण आपली भाकर ऑब्व्हियसली झालेली आहे. आता इथे आपण भाकरला पोपडा याकरता आपण उलटी ठेवलेली आहे भाकर गॅसवर, म्हणजे ताव्यावर. त्याच्यानं तुम्ही बघू शकता आपली भाकर किती छान फुगलेली आहे आणि याला पोपडा पण खूप छान आलेला आहे. आणि इथे आता आपली भाकर जी ती तयार झालेली आहे. चला तर मग आता आपण ताट वाढायला घेऊ. इथे आपण घोगऱ्या आपल्या टाकलेल्या आहेत आणि आपली ऑब्व्हियसली समर सीझन आहे आणि हे समरमध्ये खूप जास्त येतात, म्हणजे युजली समरमध्येच येतात. सो ही समरची स्पेशल डिश तुम्ही म्हणू शकता. घोगऱ्या समरची एक स्पेशल डिशच आहे. सो आता आपण भाकर वगैरे मोडून वगैरे घ्यायची आहे. कांदा आणि आपली स्पेशल अजून एक इन्ग्रेडियंट जो की समरमध्येच येतो, कैरी. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कशी बनवता नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथे आपण दही पण घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल.